जर पुण्यात राहून जर तुम्ही साईनाथ खानावळ मधली चिकन आणि मटन थाळी खाल्ली नसेल तर तुम्ही थाळी खाल्लीत. टेस्ट स्वतः माझ्या भावाने बनवलेली आहे, त्याच्यामुळे आम्ही कुठेही 100% सांगतो की तुम्ही कुठेही जेवलात तरी तुम्हाला हीच चव भेटणार. नो फ्रँचायझी, फक्त फॅमिली बिझनेस. पहिल्यांदा येत असेल तर त्यांनी चिकन मसाला किंवा मटन मसाला ट्राय करावा. बाप, एक नंबर आहे भाई. शहरातल्या लोकांना लेटेट माहितीच नाही की हे भाकरी जर घेतली तुम्ही तर त्याचा लावून असं पोळीसारखं नाही खायचं. त्याला रस्त्यामध्ये बुडवून ठेवायचं आहे, त्याला मॅरिनेट होते मस्त वेगळ्या आतपर्यंत मसाला असा मुरलेला आहे. लिटरली फक्त असं थोडंसं प्रेशर टाकलं की अख्खं मटण डिसइंटिग्रेट होतं. स्वतःचे क्रेझी मसाले आहेत यांचे आणि खरंच फ्युजन आहे, पण तरी महाराष्ट्राचे प्रत्येक फ्लेवर प्रोफाईल जे आहे ती सगळी तुम्ही याच्यामध्ये एक्सपिरियन्स करू शकता. असेल हा 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 लुसलुशीत हा एक शब्द आला माझा याचा तोडत असताना. सुंदर सॉफ्ट प्रॉपर शिजलेलं चिकन आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक विविध रिजन्स मधले वेगवेगळे मसाले आणि वेगवेगळ्या चवीच्या प्रोफाईल आहेत. कोल्हापूरचा वेगळा आहे, नाशिक वगैरे त्या साईडचा काळा मसाला वेगळा आहे, साऊथ साईडला गेल्यानंतर एक थोडासा कोकम इन्फ्लुएन्स जास्त येतो त्याच्यामध्ये. या सगळ्याचा परफेक्ट मिक्सचर जर असेल ना भाई तर हे इकडे तुम्ही कुठलेही असाल तुम्हाला घरची चवाची आठवण येणार आहे. हा एक खूप इंटरेस्टिंग आहे भाई, क्रेझी.